पूजा करायची असेल तर
आता कशी तुझ्या पूजा याप्रमाणे माझ्या पूजन केल्यानंतर हर होय व हा संकल्पना चांगली आहे. अरे पण मला तेव्हापासून सुरुवात केव्हापासून सुरुवात करतो आजच्याच पासून पण मनातील प्रश्न निर्माण झाला ते सुद्धा होय कोणता रे चतुरंग सेना दिसते तीन म्हणून पोषक तुला निघालाच कुठे सारा सैन्य अति शस्त्र तटस्थ हो फक्त आज्ञेची कार्य प्रतीक्षा करतात. कुठे जायचंय वाण्याचा प्रतिशोध घेण्यासाठी हा स्वर्गावर स्वारी करायला तू जाऊ नकोस कारण आतापर्यंत पूर्वजांच्या बाबतीत जे घडलं तसं तुझं झालं. हा मी जात असताना तुझ्या मुखातून अपय शब्द बाहेर पडले, नकारार्थी शब्द बाहेर पडले. याला कारण आहे कारण काय? कारण एकच तुझ्या पूर्वजांना सुद्धा अमरत्वाचं वरदान मिळालं स्वर्गावर स्वारी केली म्हणून मोकळे झाले याला कारण आहे तसं तुझं होतं का म्हणे हे मात्र तुझ्या म्हणण्यात सत्य नाही. माझे काय की पूर्वजांचे ज्ञान अमर होते पण असं असून सुद्धा देवतांच्या हातून मारले गेले हो याला कारण काय रे? याला कारण मृत्यूलोकात देवतांची चाललेली भक्ती ब्राह्मण यज्ञाने हवन करतात अविर्भाव देवताला मिळतो त्याविषयी वाटतं. भक्ती बंधन होत नसेल तुला यश मिळणार नाही. आतापर्यंत दानवाला पास आलाय याच्या मनाची कारण मृत्यूलोकातील भक्त नक्की पण असं जर का झालं, काय? अरे मृत्यूलोकाला देवाची सत्ता बंद कुठलंही कार्य हाताळायचं असेल तर त्याच्यात आपल्याला यश मिळायला हवं. याच्यासाठी पूर्व सारी तयारी व्हायला हवी. हा. हे जे सारं सैन्य गोळा केलं तू नियोजनाशिवाय नियोजन तुझं आहे पण व्यवस्थित नियोजन नाही कारण यश मिळवायचं असेल तर ज्यावेळी मृत्यूलोकातील भक्ती बंद होईल त्याच वेळी स्वर्गावर स्वर व्हायला हवं. म्हणजे एकाच वेळी दोन्ही कार्य व्हायला हवी. तरच यश मिळणार. पर्याय आहे कोणता? जाणार कोण? कोण आहे तो? देवाची भक्ती करताना Thank you.
काय म्हणतोय रत्नाकातील भक्त देवतांच्या नावानं यज्ञ करतोय यज्ञात औत्या देवतांच्या नावानं देतोय देवशक्ती प्रबळ बनते शक्तिशाली बसवाई आजपर्यंत तमाशानो त्याच्या मुलाची करायच्या विजयाची मूर्तना ठेवायची आणि त्यासाठी तर का मराठा भूमीतील भक्ती बंद व्हावी